नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलमध्ये दोस्ती जिंदगी से. समर सीझन आणि त्यात मुंबई जायची तीव्र इच्छा. म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. दिसला आम्हाला मुंबईकडे जाणारा महामार्ग. पहाटे 5 वाजता आम्ही दोघं 2 व्हीलरवर बसून मुंबईकडे रवाना झालो. बघा, बोलता बोलता कसारा घाट सुद्धा आला. सकाळची वेळ आणि कसारा घाटातील थंड हवेतील प्रवास मज्जाच वेगळी. आणि आता सकाळचे 7 वाजत आहेत. इट्स टाइम फॉर अ ब्रेकफास्ट. नाशिकपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेलं मुंबई महामार्गावर मुंबई लगत या रेस्टॉरंटमध्ये आम्ही सकाळ सकाळी मस्तपैकी एक ब्रेकफास्ट घेतला. येथील वातावरण तसं स्वच्छ सुंदर, टेस्ट आणि सर्व्हिससुद्धा छान. बट ॲज अ मिडल क्लास थोडे रेट जास्त वाटले मला. असो, नो प्रॉब्लेम. असा प्रवास रोज रोज थोडी करतो आपण. निघूया मुंबईच्या दिशेने. आणि आम्ही मुंबईला पोहोचलेलो आहोत. मुंबई, रबाळे, घणसोली या परिसरात. सकाळचे 9:30 वाजत आहेत आणि आम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखत आहोत. मुंबईची स्पेशालिटी, मुंबईची लोकल ट्रेन. स्वस्त आणि मस्त मुंबईची लोकल ट्रेन जबरदस्त. मित्रांनो, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही श्री गणेशाने होते. म्हणूनच आधी आम्ही पोहोचलो दादर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात. मित्रांनो, दादर रेल्वे स्टेशनपासून ते सिद्धिविनायक गणपती मंदिरापर्यंत त्यांच्या स्पेशल व्हॅनद्वारे प्रति व्यक्ती फक्त 13 रुपये लागतात. आणि सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर ते दादर रेल्वे स्टेशनपर्यंत सुद्धा प्रति व्यक्ती फक्त 13 रुपये लागतात. मित्रांनो, मंदिराच्या प्रांगणात आत आणि बाहेर भाविक भक्तगणांना सावली मिळावी म्हणून शेड आणि पेंडॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दर्शन करण्याआधी आपण आपले फुटवेअर इथं जमा करू शकतात, अगदी विनामूल्य. ओम श्री हनुमंते नमः. श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, दादर रेल्वे स्टेशन ते ग्रँड रोड रेल्वे स्टेशनला आम्ही पोहोचलो. गिरगाव चौपाटीच्या थोडं आधी एक राईट टर्न घेतल्यानंतर आपल्याला हरे कृष्णा हे इस्कॉन मंदिर दर्शनार्थ अगदी जवळच आहे. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो गिरगाव चौपाटी इथं. आता इथं थोडं बसूया, थोडी विश्रांती करूया, थोडं फिरूया, थोडं एन्जॉय करूया. वेलकम टू गिरगाव चौपाटी. मित्रांनो, हे बघा, समोर असलेली समुद्राची वाळू आणि अथांग असलेला हा समुद्र आणि त्याच्या आजूबाजू असलेली ही इमारती, गगनचुंबी इमारती. फारच सुंदर नयनरम्य देखावा. मित्रांनो, हा जरी उन्हाळा असला तरी आता सायंकाळची वेळ आणि समोर असलेला समुद्रकिनारा, त्यामुळे हवेत थोडासा गारवा जाणवतोय. मित्रांनो, हा समुद्रकिनारा बघून मला फिल्म स्टार स्वर्गीय राजेश खन्नाजींच्या चित्रपटातील एक गाणं आठवते. जिंदगी कैसी है पहेली हाये. अप्रतिम गाणं आणि अतुलनीय अभिनय असलेला आनंद चित्रपटातील स्वर्गीय राजेश खन्ना यांच्यावर चित्रित केलेलं हे अविस्मरणीय गाणं. मित्रांनो, या समुद्राकडे बघून कधी आंघोळीची तर कधी बोटिंग करायची इच्छा होत होती, पण ते शक्य नव्हतं. म्हणून हा बोटिंग करायचा काल्पनिक देखावा आपल्या मनाला समजावण्याकरता बनवला आहे. थोडा है थोडे की जरूरत है. मित्रांनो, आय एम नॉट अ सिंगर. मला प्लीज पूर्ण गाणं म्हणायला लावू नका. मी बाथरूम सिंगर सुद्धा नाही. मित्रांनो, समुद्राची अथांगता बघून मन तृप्त झालं. पण दिवसभर फिरल्यानंतर आता आम्हाला भूक लागत आहे आणि आता आम्ही दोघं मित्र निघत आहोत ग्रँड रोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने. ग्रँड रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर हॉटेल गोमंतक यशवंताश्रम इथं आम्ही प्युअर व्हेज पुलाव डिशचा आनंद घेतला आणि पुन्हा निघालो मित्राच्या फ्लॅटकडे. गुड नाईट, शुभरात्री. मित्रांनो, आमचा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय, भायखळा, मुंबई.